पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत। मित्रपक्षांसोबत युतीसाठी भाजप तयार असल्याचं वक्तव्य पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये केलं आहे। कार्यकर्त्यांशी काल ते संवाद साधत होते। वाजपेयींच्या काळातल्या एनडीएची देखील यावेळी पंतप्रधानांनी आठवण करून दिली। नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक बोलावली, ज्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सगळ्या राज्यांच्या बोलवण्यात आले। केंद्र सरकार तिहेरी तलाकवर लवकरच अध्यादेश आणणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती कळली आहे। तेलंगणाच्या धर्तीवर देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते, कारण कर्जमाफीचा नवा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जाते। 1 लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्यासाठी यात चर्चा सुरू असल्याची माहिती कळते। अयोध्येत रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादाबाबत सुप्रीम कोर्टात 29 जानेवारीला सुनावणी होते। न्यायमूर्ती ललित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सीबीआयचे संचालक आलोक वर्मांची काल उचलबांगडी करण्यात आली। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं। त्यांची आता अग्निशमन दलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। आलोक वर्मांच्या सीबीआयच्या संचालक पदावरूनच्या हक्कालपट्टीवर सध्या प्रतिक्रिया येतात। मल्लिकार्जुन खरगे, जे काँग्रेसचे गटनेते आहेत, त्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे। केंद्रीय अन्वेषण विभागाचे अतिरिक्त संचालक एम नागेश्वर राव हे पुन्हा सीबीआयच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत। सीबीआयच्या नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढचा आदेश येईपर्यंत राव यांच्याकडे या पदाची जबाबदारी असणार आहे। दिल्लीच्या कीर्तीनगर फर्निचर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागलेली आहे। अजून कुठलीही जीवितहानीची जरी सुदैवानं बातमी नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आपण पाहतोय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रीय महिला आयोगांना एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे। महिला आयोगाकडून राजस्थानमध्ये एका सभेत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली होती आणि राहुल यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। केंद्र सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। 20 ऐवजी 40 लाखांपर्यंतची उलाढाल असलेल्या व्यवसायावर जीएसटी लागू केला जाणार नाहीये। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम यांना भारतरत्न देण्याची घोषणा सरकारकडून होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। भाजपच्या खासदार किरण खेर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। किरण खेर अत्यंत विनोदी आणि विचित्र हावभाव करताना यात दिसत आहेत। तामिळनाडूमध्ये बातमी, अभिनेता अजितच्या कटआउटला दुग्धाभिषेक घालताना एक दुर्घटना घडली आहे। ज्याला अभिषेक घातला जात होता ते कटआउटच अंगावर कोसळून 5 चाहते जखमी झालेत। एका ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात। द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा आज रिलीज होतो आहे। अभिनेते अनुपम खेर हे पंतप्रधान माजी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी बॉलिवूडची यंग ब्रिगेड काल दिल्लीत आली होती। करण जोहर, रणवीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, वरुण धवन, राजकुमार राव, एकता कपूर, अश्विनी अय्यर तिवारी, रोहित शेट्टी या सगळ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता। दबंग 3च्या लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होते। खुद्द निर्माता अरबाज खानच ही गोष्ट मान्य केली। एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या शूटिंगची सुरुवात होणार असल्याचं कळतंय। प्रभुदेवा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे। ईशान खट्टरनं त्याच्या आयुष्यातलं एक मोठं सिक्रेट रिव्हील केलंय। कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये शाहिद कपूर सोबत तो सहभागी झाला होता। वयापेक्षा मोठ्या महिलेला तो आतापर्यंत डेट केलेस का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला। यावेळी त्यानं आपण 45 वर्षांच्या एका महिलेला डेट केल्याचं त्यानं मान्य केलं। ऋतिक रोशन पूर्वी प्रचंड स्मोक करत होता आणि 5 वेळा स्मोकिंगचा प्रयत्न त्याला सोडता येत नव्हता, पण एका उपायामुळे त्याचं स्मोकिंग कायमचं सुटलेलं आहे। एलेन करचं द इझी वे टू क्विट स्मोकिंग हे पुस्तक त्यानं आणलं आणि त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला। या सगळ्या बातम्यांनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।